आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूस टेन्सचं स्ट्रक्चर सुरुवातीला बघूयात. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हे झालं त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. V1 म्हणजे व्हर्बचा पहिला फॉर्म आणि त्याला प्रत्येकाला INGच लावायचं आहे. आता एम इज आर करत आहे, लक्षात ठेवायचं. याचा कधी पण शेवट मराठीमध्ये जर आपण घेतला तर करत आहे असं होतं. एम इज आर. आता एम कोणासोबत वापरायचं, इज कोणासोबत वापरायचं हे आपण सेंटेन्सनीच बघूयात. आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि दुसरा यू सिंग्युलर नाउन अँड प्लुरल नाउन. तर बघूयात आता. आय सोबत नेहमी काय येत असतं तर ॲम येत असतं. आय ॲम टीचिंग इन क्लास. मी क्लासमध्ये शिकवत आहे. वी आर गोइंग टू पार्टी. आम्ही पार्टीला जात आहे. यू आर टीजिंग देम. तू त्यांना चिडवत आहे. ही इज फिनिशिंग वर्क. तो काम संपवत आहे. शी इज फाइटिंग विथ मी. ती माझ्याशी भांडत आहे. इट इज वर्किंग नाव. इट इज वर्किंग नाव. तेच आता चांगलं चालत आहे. चांगलं काम करत आहे. दे आर प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळत आहे. ही क्रिया सगळ्यांची चालू आहे. त्याला आपण प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स असं म्हणत असतो. यू आर रीडिंग बुक. तुम्ही पुस्तक वाचत आहात. राम इज बाइंग न्यू कार. राम नवीन गाडी घेत आहे. स्टुडंट्स आर स्टडीइंग इन क्लास. विद्यार्थी वर्गात अभ्यास करत आहेत.
या पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स बघितलेत. तर इथं लक्ष द्यायचं, नेहमी ॲम हे आय सोबतच येतं. वी आणि प्लुरल फॉर्म जो पण असतो, एकापेक्षा जास्त असतं त्यांच्यासोबत नेहमी आर घ्यायचं असतं. ही, शी, इट. आणि आपला जो आहे सिंग्युलर नाऊन यांच्यासोबत नेहमी इज येत असतं. मग इथं नाव कोणाचं पण असू शकतं, तुमच्या फ्रेंडचं असू शकतं, तुमच्या घरातल्या एखाद्या मेंबरचं असू शकतं. तर याच्यासोबत नेहमी इज येणार, प्लुरल फॉर्मसोबत नेहमी आर येणार आणि आय सोबत नेहमी ॲम येत असतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी सोपं आहे. थँक्यू.